नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या बागेत घडाची क्लिनिंग करण्यासाठी आलेलो होतो, साफसफाई बागाची करायला आलेलो होतो। तर तुम्ही बघू शकता आपली बाग पूर्णपणे चकाचक आहे, पिली कापलेली आहेत। तर तुम्ही बघू शकता दर 15 दिवसाला आपण पिली वगैरे कापतो, सगळी पानं कट करतो। आज कापून 15 दिवस झालेले। मागच्या राऊंड मध्ये हा घड होता, त्याचं क्लिनिंग आपण एकदम ओके मध्ये केलेलं आहे। तर त्याचं बघू शकता तुम्ही, कुठल्याही प्रकारचं पान घडाला लागत नाही। आता ह्या घडाचं आपण क्लिनिंग करणार आहे। इथं एक कमळ आलेलं आहे शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हे पण आता क्लीन होणार। क्लिनिंग मध्ये काय होणार, फक्त ते झाडाला कोणतंही पान नाही लागलं पाहिजे। त्याच्यामुळे काय होतं, ते जे केळ आहे त्याला जर काय घासलं तर त्याच्यावर तसंच डाग पडते शेतकरी मित्रांनो। तर झाडाचं क्लिनिंग कसं करायचं, झाडाला पान नाही लागलं पाहिजे कसल्याही प्रकारचं। हे जे आहे ही बघू शकता तुम्ही, फणी इकडून बघू शकता तुम्ही, फणी कशा प्रकारे खाली दाबलेली आहे। इथं एक पान होतं, तर फणी कशा प्रकारे खाली दाबलेली, बाकीच्या फण्या वर गेलेल्या आहेत आणि ही फणी खाली दाबलेली, कारण इथं पान होतं। तर हे असं नाही झालं पाहिजे। दर 15 दिवसाला आपल्याला क्लिनिंग करणं गरजेचं आहे। याच्यामुळे काय होतं, केळाला डाग पण पडत नाहीत, नाहीतर फण्या असं गुंत होतात पूर्णपणे। तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे अशा पद्धतीने क्लीन झालं पाहिजे। आता ते एक पान राहिलेलं आहे, आपण ते पण पान काढणार आहे। तर तुम्ही बघू शकता फण्याची साईज, गाड्याची साईज कशी आहे, अंतर बघू शकता तुम्ही, दोन फण्यामध्ये किती आहे, जवळजवळ अर्धा फूट अंतर आहे शेतकरी मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता फण्या बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि ही 15वी फणी आहे शेतकरी मित्रांनो। तर आपल्या बागेला आपण 13 ते 14 सरास फण्या झालेले, पण इथं 15 फण्या पडलेले आहेत। तर तुम्ही बघू शकताय, आणि ज्यावेळेस तुम्ही घडाचं क्लिनिंग करताय त्यावेळेस घड पण बांधा। आपण दर 15 दिवसाला घड बांधतो, त्याच्यामुळे आणि बांधताना आपण कायम 300 ते 400 घड एका वेळेस बांधतो। याच्यामुळे काय होतं, आपला माल एक्सपोर्ट क्वालिटीला जातोय। काय होतं, 10 टनाची जर गाडी भरली तरच माल हा एक्सपोर्ट क्वालिटीला जातोय। काय होतंय, गाडी जर भरत नसली तर व्यापारी माल न्यायला येत नाही। आता तुम्ही जे हे कमळ कट करताय हे मध्ये नका टाकू, कारण आपण काय करतोय, ही दोरीवर डासाचा स्प्रे घेतोय, ही दोरी ह्या दोरीतच टाका। ही फणी काय काय जण खाली दाबून कट करतात, आम्ही साईडला दाबून काढतो। तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या साईडला दाबून पण कट करता येते। या पद्धतीनं झाडाला गाठ घ्या। झाडाला काय काय शेतकरी मित्र काय करतात, सिंगल दोरी वापरतात। काय काय शेतकरी मित्रांचं कसं आहे, इथं एक गाठ देतात आणि इथं बांधून असा घड ओढून घेतात। तर असं करू नका, याच्यामुळे काय होतंय, घडात मध्ये दोरी जाते आणि इथून कचत जाते, घड काय होते खालनं कचत येते। तर काय करा, इथं डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने गाठ घ्या शेतकरी मित्रांनो, घड फक्त त्याच्यामध्ये अडकावा। याच्यामुळे काय होणार, तुमचा घड खालनं कसत नाही येणार, खालनं ती सडत येतो घड, तर ती इथून नाही सडणार मध्ये। हे केळाची फणी काढल्यामुळे काय होतंय, आपला घड 10 ते 15 दिवस उतरायला लवकर येतोय। जो आपण एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवतोय, 300 400 घड पाहिजे म्हणून सांगतो। तर याच्यामुळे जर आता समजा तुम्ही यावेळेस बांधणी करताय, एक फणी काढली, पुढच्या वेळेस आता समजा तुम्ही 200 घड बांधलं, लहान बाग आहे, झाडांची संख्या कमी आहे, 200 घड बांधले, तर पुढच्या वेळेस बांधताना 2 फण्या काढा, ही पण फणी काढा आणि ही पण फणी काढा। याच्यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो, तर हा पण बांधलेला घड आणि जो तुम्ही 15 दिवसांनी बांधणार आहे, 2 फण्या काढल्यानंतर ऍट अ टाइम दोन्ही घड उतरायला येतील। जर त्यावेळेस तुम्ही 100 घड बांधले, 150 घड बांधले ना, आता 200, तरी ती तुमची संख्या 350 होणार आणि गाडी भरणार। कमीत कमी एक फणी काढली की घड 15 दिवस अगोदर उतरायला येतो, हा त्याचा फायदा आहे। बरेच शेतकरी मित्र काय करतात, हा जो आपला बांधण्याचा तागाचा दोरा आहे, याचा जो बंडल आहे, तो असा कमरेला बांधतात, जेवढं लागल तेवढं असं इथून घ्यायचं, इथं बांधून मग कट करतात। तर तसं करू नका शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही जी दोरी आहे ती एकाच साईजची काढा। आपण एकाच साईजच्या 100 दोऱ्या काढतो आणि घड आतमध्ये वडून बांधा असा। तो काय काय शेतकरी मित्र काय करतात, जिथं आहे तिथंच घड बांधतात, तर तसं नका करू। हा घड इथं आला पाहिजे, इथं तर आला पाहिजे। याच्यामुळे काय होतंय, तुम्हाला फवारायला मदत होती आणि पलीकडचा घड इकडे ज्यावेळेस येईल त्यावेळेस मधनं तुम्हाला जाता पण येते। आणि ही जी घडावर जो लोड पडणार आहे तो पूर्ण ह्या बुंद्यावर येते। तुम्हाला दुसरे इथून वडून तागाची पट्टी दुसरी बांधायची गरज नाही, तुम्हाला काठी टेकनाला द्यायची गरज नाही, याचा खूप फायदा होतोय। तर शेतकरी मित्र, ही एक लय मोठी चूक होती असं पूर्णपणे लांब सोडून बांधणं, तर त्याला थोडंसं वडून बांधा, एवढी एक काळजी घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।